जय जय रघुवीर समर्थ. श्रीरामाची भक्ती करावी अशी तर प्रत्येकालाच वाटत असते, परंतु कशा प्रकारे करावी या बाबतीत आपल्याला संपूर्ण ज्ञान नसते किंवा अपूर्ण ज्ञान असते. त्याबद्दल समर्थ आपल्या मनाला सांगत आहे, हे माझ्या मना, सर्व पर्वत, सूर्य, तारे, चंद्र हे सर्व ज्याच्या लीलेमुळे या सृष्टीमध्ये अस्तित्वात आले, ज्याने आपल्या दासांना चिरंजीव होण्याचा वर दिला, तो आपल्या दासाबद्दल अभिमान बाळगणारा श्रीराम आपल्या भक्तांची उपेक्षा कधीही करत नाही. या बाबतीत श्री समर्थ आपल्या 33व्या श्लोकात पुढील प्रमाणे सांगत आहे, वसे मेरु मांधार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाला, चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हे माझ्या मना, या सृष्टीत जे काही आहे, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, मेघ, पर्वत, नद्या, सागर, किंबहुना सारी सृष्टीच भगवंताची निर्मिती आहे. आपण कितीही बुद्धिवादी असलो तरीही या साऱ्यांची उत्पत्ती कशी झाली ते सांगू शकत नाही. विज्ञानाचा आधार घेऊन हे सर्व निसर्गतः निर्माण झाले आहे असे म्हणालो तरी मग निसर्ग हे काय आहे, त्या निसर्गाला कोणी निर्माण केले असा प्रश्न राहतोच. आणि मग आपण तो परमेश्वर या एकाच ठाई या निर्मितीचे मूळ आहे हे मान्य करतो, तेव्हाच हा प्रश्न संपतो. पुराणात मेरू आणि मंदार पर्वतांचा उल्लेख आहे. मेरू पर्वत सोन्याचा असून त्याच्या आधारावरच स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक उभे आहेत अशी पौराणिक कल्पना आहे. त्याचप्रमाणे सर्व विश्वाचा तो आधार आहे. तसेच जेव्हा पुराण काळात समुद्र मंथन झाले तेव्हा मंदार पर्वताचाच वापर मंथनासाठी रवी म्हणून करण्यात आला असा उल्लेख आहे. असे अद्भुत पर्वत ज्या सृष्टीत आहेत, ती सर्व सृष्टी ज्याने निर्माण केली तो परमेश्वर श्रेष्ठच आहे. त्या परमेश्वराच्याच निर्मितीतून शीतल सौम्य प्रकाश देणारा चंद्र निर्माण झाला. त्याचबरोबर सर्व जगाला प्रकाशमान करणारा सूर्यही त्यानेच दिला. एवढेच काय तर ग्रह, तारे, सूर्यमालिका, आकाश, त्यातील मेघमालिका म्हणजेच ढगांच्या राशी ही सुद्धा परमेश्वराच्या अगाध निर्मितीचीच किमया आहे. थोडक्यात म्हणायचे झाले तर सर्व सृष्टीचा उगम ही परमेश्वराचीच लीला आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश ही निर्मिती, पोषण आणि संहार या गोष्टी करणारी दैवतांची त्रिमूर्ती आहे. आणि त्रिमूर्ती म्हणजेच देव परमेश्वर. राम हा विष्णूचा म्हणजे परमेश्वराचा अवतार आहे, म्हणून तो या साऱ्या सृष्टीचा निर्माण करता आहे. एकीकडे असा परम सामर्थ्यशाली असलेला परमेश्वर दुसरीकडे आपल्या भक्तासाठी मात्र अतिशय मृदू, मयाळू आहे. त्याला जे शरण आले त्या सर्वांचाच त्याने उद्धार केला आहे. रामायणामध्ये रामाचे परमसेवक म्हणता येतील अशा 3 व्यक्तिरेखा आहेत. सामर्थ्यवान हनुमान, भाऊ भरत आणि लंकेवरील स्वारीच्या वेळी प्रभू रामचंद्राचे दैवत्व ओळखून शरण आलेला विभीषण. यापैकी 2 दास असा जेव्हा उल्लेख असतो तेव्हा साधारणतः हनुमान आणि विभीषण असाच अर्थ घेतला जातो. हनुमान महाप्रतापी, लोकसंग्रह करणारा, विभीषण शांत, संयमी. परंतु रामरायांनी दोघावर सुद्धा कृपा करून त्यांना चिरंजीव केले. एकंदरीत सर्व सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर ज्याने हनुमान व विभीषण यांना अमर केले. हनुमंत आणि विभीषणाचा आदर्श समोर ठेवून आपण सुद्धा त्याच दृढ भावाने भक्ती करावी. अशी भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्तावर परमेश्वर नक्की प्रसन्न होईल असे समर्थ सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.